श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सुखी संसारासाठी करा ही कामे। प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात सुख शांती, भरपूर पैसा आपल्या घरात यावा। त्यासाठी काही छोट्या छोट्या सेवा आपण करायला हव्यात। रोज दैनंदिन जीवनात आपण काही कामे ही रोजच करायला हवी। ती कामे कोणती त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सकाळी उठल्यावर तळहाताचे दर्शन घ्या। त्यानंतर जमिनीवर पाय ठेवताना जमिनीला स्पर्श करा। त्यानंतर घर झाडून घ्या। अंगण देखील झाडून स्वच्छ करा। अंगणात सडा रांगोळी टाका। अंघोळ झाल्यानंतर उंबरठ्यावर थोडे पाणी शिंपडा। त्याने घरात नकारात्मक शक्ती ही प्रवेश करणार नाही। सकाळी उठल्यानंतर तुम्ही घरातील सर्व दरवाजे खिडक्या या उघड्या करा। सूर्यप्रकाश आत येऊ द्या। उंबरठ्याची पूजा करा। उंबरठ्याजवळ रांगोळी काढा, दिवा लावा, देवपूजा करा व घरात स्तोत्र मंत्र मोबाईलवर लावा किंवा टीव्हीवर लावा। तुम्ही तारक मंत्र, गणपतीची गाणी, स्वामी समर्थ जप, महालक्ष्मी मंत्र, विष्णू सहस्रनाम असे कोणतेही गाणी तुम्हाला जी आवडतात ती लावू शकतात। सकाळी तुम्हाला काही दररोज मंत्र बोलायचे असतील किंवा इतरही काही देवांची सेवा करायची असेल तर जी काही देवांची पुस्तके वाचायची असतील तर ती सकाळीच वाचा, कारण सकाळचे वातावरण हे खूप शांत असते। सकाळी आपले मन देखील एकाग्र असते। सकाळी तुम्ही किचन ओटा स्वच्छ करा, गॅस पुसून घ्या। त्यानंतर गॅसची पूजा करा। गॅसला हळद कुंकू वाहा, दिवा लावा, गॅसला नमस्कार करा। स्वयंपाक करताना, पोळी भाकरी करताना तव्यावर थोडे दूध शिंपडावे। नंतर पोळी भाकरी करावी। पोळी करताना पहिली पोळी गाईला, कुत्र्याला, पक्ष्यांना टाकायला विसरू नका। मुंग्यांना देखील साखर टाका। रोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळा। कापूरचा धूर सर्व घरात फिरवा। स्वयंपाक झाल्यावर देवांना नैवेद्य ठेवा। रोज गोडाचा नैवेद्य ठेवा असं नाही, तर तुम्ही जी पोळी भाजी केली असेल तिचा नैवेद्य देवांना ठेवा। नंतर तो नैवेद्य घरातील सगळ्या लोकांना थोडा थोडा द्या। घरात सकाळ संध्याकाळ आरती म्हणा। तुम्हाला जी आरती येत असेल ती म्हणा। तुम्ही गणपतीची आरती सुद्धा म्हणू शकतात। या साध्या सोप्या उपायाने घरात सुख समाधान आणि शांती नांदते। श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।